युनिव्हर्सिटीला गेले तर ते अडल्ट तर आहात, सपोजली स्कॉलर होऊन जात आहे, तर त्यांना पण तसे प्रकारचा फ्रीडम होणे गरजेचे आहे. परंतु ही सगळी फ्रीडम जे आहे त्याचे समोर काही लिमिटेशन्स पण आहे. त्या लिमिटेशन म्हणजे काही त्याचे हक्क मारण्याची नाही आहे, ते लिमिटेशन आहे की आपल्या कुठलंही सांगण्याच्या करण्यामुळे जर इमिडिएटली कोणाला त्रास होत असेल ग्रेटर कम्युनिटीला तर त्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. म्हणून सर्व क्लासेस आणि लायब्ररीने एक मिनिमल डिसिप्लिन आणि मिनिमल कोड ऑफ कंडक्ट त्याचा तयार केला पाहिजे. असा नाही की आजच माझ्याकडे एक 10 लोकांची मंडळी इथे बसली आहे आणि दुसरे तासाने ते रोडवर येऊन नारेबाजी करते. हे एखादी वेळी कधी झाला आणि त्याचे मागे काही असे रिझन होते की अनप्रिव्हेंटेबल होते, त्याबद्दल विचार गोष्टी करणे तरी कधीतरी योग्य होते. परंतु वारंवार तसे करणे की कोणतीही एक गोष्ट आली त्यामध्ये आपण कायदा व सुव्यवस्था डिसिप्लिनचा विचार न करता ॲक्टिवली त्यामध्ये गोंधळ घालणे, हुल्लडबाजी करणे हा बरोबर नाही आहे. परत मी सांगतो, सावधानिक पद्धतीने, शांतमय पद्धतीने, अटी व शर्तीवर दिलेल्या तुमचा जे हक्क आहे प्रोटेस्ट करण्याचा, आपल्या हक्काची मागणी करण्याच्या, त्याबद्दल कुठेही आम्ही विरोधी नाही आहे. त्यासाठी वेळोवेळी आम्ही रायटिंगमध्ये त्यांना परमिशन पण दिलेली आहे. परंतु ही जी आता माहिती सगळी समोर येत आहे की कुठून तरी वेगवेगळे कारणाने हे आंदोलन ते भडकावून पुढे घेऊन घेतले जाते, ह्याचे अजून काही कारण आहे. त्याच्याबद्दल आमचा सध्या जे एन्क्वायरी चालू आहे त्याबद्दल जर काही समोर आला त्याबद्दल आपल्याला माहिती देण्यात येणार आहे. विद्यार्थ्याला आव्हान आहे की त्यांनी त्याची अभ्यासावर फोकस करावे आणि विचार करून कुठे पार्टिसिपेट केला पाहिजे, कुठे नाही केला पाहिजे, त्यांनी आपले करिअरबद्दल विचार केला पाहिजे. कारण नसताना कुठेही असले प्रकारचा जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, हुल्लडबाजी करताना वगैरे, आणि कदाचित कुठल्या प्रकारची कायदेशीर कारवाई होऊन गेली, मग त्यामध्ये नवीन प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहे. कधीही असा होऊ नये म्हणून आमचं त्यांना आव्हान आहे की आपण संविधानिक पद्धतीने, शांतमय पद्धतीने तुमचे जे काही असेल ते प्रशासन आणि शासनासमोर ठेवा. आणि बाकी जे कारण आपण मला विचारले, सांगले आहे त्याबद्दल चौकशी चालू आहे. जे काही समोर आला त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई होईल. थँक्यू.